नांदेडमध्ये एका भरधाव ट्रकने विद्युत पोलला धडक दिल्याने पोल उन्मळून पडलाय। सुदैवाने या खांबावर विद्युत पुरवठा सुरू नसल्याने जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रक मधले 2 जण गंभीर जखमी झाले असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले। माहूर किनवट रस्त्यावर आज दुपारी हा अपघात घडलाय। नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा 44° वर जाऊन पोहोचला आहे। त्यामुळे विद्युत पुरवठा करणाऱ्या पॉवर ट्रान्सफॉर्मरचे तापमान 60 ते 70° वर जाऊन पोहोचत आहे। पॉवर ट्रान्सफॉर्मरचे तापमान वाढल्याने वारंवार विद्युत पुरवठा खंडित होतोय। त्यामुळे ट्रान्सफॉर्मरला थंड ठेवण्यासाठी कूलरचा वापर करण्यात येतोय। दिव्यांग कृती समिती नांदेडच्या वतीने आज विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून दिव्यांगांनी आक्रोश व्यक्त केलाय। दिव्यांगासाठी राखीव असलेला 5% निधी देण्यात यावा, दिव्यांगांना अंत्योदय योजनेची शिधापत्रिका देण्यात यावी, घरकुल देण्यात यावं, शासकीय आणि निमशासकीय अनुशेष भरून काढण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। मुदखेड शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रविवारी साजरी करण्यात आली आहे। या जयंती सोहळ्याला आमदार श्रीजया चव्हाण उपस्थित होत्या। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्यांच्या मैदानावर अन्नदान करण्यात आले। नांदेडमध्ये उन्हाळी मुगावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऐन फलधारणेच्या वेळी मूग पिवळा पडलाय। त्यामुळे रासायनिक औषधांचा वापर करत उन्हातान्हात शेतकरी फवारणी करताना दिसतोय। पीक वाचवण्यासाठी औषधांच्या खर्चात वाढ झाल्याने उन्हाळी मुगाला बाजारात चांगला भाव मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते